कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की उद्या पहाटे तुम्हाला भेटते. चला 2:39 होत आहेत लिटरली. 3चा अलार्म लावला होता. पण झोप कुठे येतीये? अगदी अलार्मच्या अगोदर उठली आहे. उठल्यानंतरचं पहिलं काम थायरॉईडची टॅब्लेट घेतली आणि लगेच किचनमधल्या कामाला सुरुवात केली. 3ला 5 मिनिटं बाकी आहेत. तोपर्यंत इतकी सारी कामं माझी झालेली आहेत. चला आता स्वयंपाक करून घेते. 1 तासाचं टार्गेट आहे. हे शेंगदाण्याचं गूळ घालून बनवून ठेवलेलं स्टफिंग आहे. शेंगदाण्याच्या पोळ्या करते प्रीतीसाठी आणि चपात्याही करणार आहे. शेंगदाण्याच्या पोळ्या आम्हालासुद्धा सोबत घेऊन जाता येतील आणि प्रितीशला ब्रेकफास्टला सुद्धा होतील याचसाठी. आणि भाजीमध्ये गावचे जे चणे आहेत ना ते भिजवून छानपैकी उसळ करते आहे. अद्रक लसणाची पेस्ट रेडी आहे. आणि हो, छोले जे मी बनवले होते, छोले भटुरेचा व्लॉग जर का तुम्ही पाहिला असेल तर त्याचाही मसाला आपण या भाजीला अशा पद्धतीने वापरू शकतो. बरोबर 4 वाजता आहेत. मी ठरवलं होतं की 4पर्यंत स्वयंपाक व्हायला हवा. तर झाला आहे. आता बारीक गॅसवरती भाजी शिजते तोपर्यंत मी आंघोळ करून येणार. आवड नाही उठवायचे. 2:39 मी उठली आहे आणि आता 4:45 होत आहेत. घर सोडायचं 4:45 वाजता असं ठरलं होतं. पण आता अंघोळ करत आहेत कारण मी त्यांना उठवलेच जवळपास 4:20 आणि तुम्ही पाहिलंत की स्वयंपाकही झाला आहे आणि मी अशी तयार होतीये आणि काय गोड दिसतीये माहिती आहे ही साडी. खूप आवडली मला, खूप. कसं आहे की बेडरूममध्ये ना इथे प्रॉपर मला आता सेटिंग करता येत नाही आणि गडबड आहे, निघायचे. अदरवाईज मी ना असं ठरवलं होतं की मेकअपचा व्हिडिओ शूट करेन. असं मी नेहमी ठरवते, पण मला घाई गडबडीच्या वेळेला होत नाही. कारण आपल्याला कसं असतं की आपल्याला सगळंच आवरून निघायचं असतं. बेडरूम सगळे टाकाटाक करायचे, किचन ओटा क्लीन करायचे, स्वयंपाक करायचे. बाकी सगळं सामान तर मी काल रात्रीच सगळे रेडी करून ठेवले, काय घेऊन जायचंय, काय नाही. आणि काय घालायचंय वगैरे तेही सगळं मी इकडे बाहेर आणून ठेवलं होतं. साड्या माझ्या असतात प्रितिशच्या रूममध्ये, तर त्याला उठवायला नको कारण तो लेट नाईट जागतो. कधी पहाटे उठतो, कधी जागतो. तर काल रात्री बहुतेक तो 11ला काहीतरी झोपलाय. म्हणजे आता तो आम्ही जाताना त्याला उठवायचं आणि निघायचं. 5:30ला बाहेर पडायचं टार्गेट आहे, की बघूया कसं कसं होतंय. आणि चला मेकअप सुरू आहे माझा. मस्त दिसतीये साडी राव, झक्कास आहे. What you can't have never seem to be satisfied till it all goes back. नाजूकसं मंगळसूत्र, हं? नाजूकशा इयरिंग्स सूट होईल यावरती छान. I sit alone and be sad while you माझ्याकडे गावाकडून आणलेल्या या बांगड्या आहेत. तर या डार्क ग्रीन आहेत बरं का, ह्या ब्लॅक नाही आहेत, डार्क ग्रीन आहेत. आणि ज्या माझ्या या साडीवर अगदी परफेक्ट मॅच आहेत. म्हणजे ग्रीन कलरच्या पण मी नंतर आणल्या तुळशीबागेतून, पण या गावच्या आहेत. आणि अशी छानशी तयार झाली आहे मी. आणि मला एकंदरीत ही महेश्वरीची साडी खूप आवडली आहे. खूप मला असं वाटतं की मी येवल्याला जाऊ की नको, की साऱ्या महेश्वरी आणि चंदेरीच करू. बघा ना, या कमी रेंजमध्ये सुंदर साड्या आहेत. नेसायलाही पटापट येत आहेत, दिसायलाही छान दिसत आहेत. म्हणजे पैठणीसाठी कसं आपण स्पेशल ओकेजन वगैरे शोधतो नेसायला, तसं या साडीचं नाही आहे. हा ना हो. तर मी काय म्हणते, खूप आपण खर्च नाही करायचा. बघू आपण, जाऊ आपण ठरवले तर, पण असं नाही आहे की घ्यायलाच पाहिजे. हा चालेल ना तुम्हाला? नाही तुमचं असं असतं घेऊन गेलीस आता घ्यायलाच पाहिजे, अशी जबरदस्ती नाही. कारण मला खूप कॉस्टली वाटत पैठणी. हा आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती, असायला हवी. एक आहे माझ्याकडे प्युअर सिल्क, बघूया. मला सेमीमध्ये आवडल्या तरी पण मी घेईन. परफेक्ट मॅच. थोड्या थोड्याच घालते, बाहेर प्रवासात जास्त नाही चांगले वाटत. आणि थोडेसे ना छोटे आहेत म्हणून मॉइश्चरायझर लावून मग घालाव्या लागतात. कशी दिसते मी? सुंदर, अति सुंदर.
दादा कसे दिसतात? दादा साधा. साधा हा नवीन ड्रेस आहे. अजून एक आहे, त्यांनी काय केलंय 2 शर्ट 2 पॅन्ट, एक त्यामध्ये फॉर्मल, एक जीन्स मी बोलते की, आणि एक प्युमाचा शूज. 5 गोष्टी फक्त शॉप केल्यात, खरेदी केली. फक्त 5 केल्यात आणि मी फक्त 2 केल्या. त्यामुळे उरलेल्या ज्या 3 आहेत त्या मी आज करेन येवलामध्ये. टोटल 3. हा 3 म्हणजे 5 होईल ना, मग इक्वल होईल ना. ते छोट्या मोठ्या चिटोर ज्या नायकावरून ऑर्डर केलेल्या आहेत त्या काय कन्सिडर करायचे. चिटोर नाही का? चिटोर नसतं. बरं, पाण्याच्या बाटल्या भरा या. मी ओटा क्लीन करून घेतो पटकन. आणि प्रितिशला उठवायचं आहे. आता वाजताय 5:20. 4:45 आम्ही निघणार होतो. 4:45 आम्ही अजून इथंच आहोत. पावसा पाण्याचं जरा लवकर जायचं. शेंगदाण्याच्या पोळ्या घ्यायच्या डब्यात. नाही मी कट्टा क्लीन करायला घेतलाय, तुम्ही घ्या डब्यात काढून. शेंगदाण्याच्या पोळ्या घ्या. आहो. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय फील आहे यार महेश्वरीचं या? महेश्वरी का माहेश्वरी काय? मलाच नाही माहिती. 지금 이대로면 좋아. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. चलो बाप्पा, चल. आपण साईबाबांना भेटून येऊया. चलो. आपण ठरवलं होतं की 4:45 निघायचं आणि आम्ही निघतोय 5:45. 5:44 झालेत एक्झॅक्टली. तर हे असं आहे बघा, 1 तास एक्स्ट्रा. आणि मी काय केलं काय असेल 2:39 उठून एवढा वेळ? निवांत सुरू होतं, काही घाई गडबड नाही. कुठे आपल्याला वेळेवर फ्लाईट पकडायची होती, आपलीच फ्लाईट घेऊन जायचंय आपल्याला, हे की नाही? 좋아요. वाव, काय वातावरण आहे हो मस्त. थोडीशी झोपून उठले. 6:45 नाही 6:54 होत आहेत. 20 कटले. काल मी किती विचार करून ठेवला होता की नेलपेंट लावायचं, पण शेवटी कारमध्ये आता मला लावायला लागणार आहे. काय व्यवस्थित गाडी चालवायची. नेलपेंट माझं इकडचं तिकडं जर रोड पण गेलं. किती मगाशी रोड नेलपेंट छान remover होता घेऊन तेव्हा आलीये. झोपलीस तू. काय आता रोड थोडासा खराब आहे ना. काय बोलत? झोपले? रोड छान होता तेव्हा झोपली. 2 तास अगोदर उठली आहे तुमच्या हक्कानं. 2 तास झोपू शकते मी आणि 1 झाले तास 2 तास. एक्स्ट्राचा लाडानं झोपू शकते. 2 तास होऊन गेलं, 3 तास झाले. माझ्याकडे द्या गाडी. मग मी काय म्हणते, आहोत ना फोटो काढायला थांबूया. वातावरण खूप सुंदर आहे आणि मी साडी नेसली आहे तर मस्त माझे फोटो काढा छान छान. तर त्या अगोदर नेलपेंट लावून घेते. हे बघा, या एका अंगठ्यासाठी ही डब्बी बनावी लागली आहे नेलपेंट रिमूव्हरची. आणि खरंच वातावरण खूप सुंदर आहे. चला लावून घेते मी आणि वेळ मिळाला तर जरा झोप पण काढेन अजून थोडीशी. खूप सुंदर वातावरण आहे इकडे. खास फोटो काढण्यासाठी म्हणून आम्ही थांबलो आहे. चला छानसा पॉइंट बघूया आणि फोटो काढूया थोडेसे. मस्त. काय मस्त दिसतो ना कलर. कुठे चालली? यार चांगलं नाहीये निघायचं. ठीक आहे. जरा 1-2-4 फोटो काढले, पण स्टँड ठेवलं गाडीत. थोडं दोघांचे टायमर लावून फोटो काढायला हवे होते. चलो आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी. अरे चढाला ती गाडी पाठी येईल ना. गाणं बंद करा. मंदिराच्याच अगदी समोर आम्ही इथे गाडी पार्क करतो आणि बाजूलाच इथे कृष्णा प्युअर व्हेज आहे ना, इथे ब्रेकफास्ट करतो. खूप टेस्टी मिळतो इथे आणि ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. आणि इथे पार्किंग. चला बोला काय खाणार आहे? नाही सांगितली ऑर्डर.
काय एक मसाला डोसा आणि एक इडली वडा. इथे पटकन मिळणारं हेच आहे. आणि सकाळी सकाळी पुरी भाजी पावभाजी हे असलं काही खायची इच्छा नाही आहे. आणि चहा सांगावा लागेल. 21 degrees and sun. इथे ना काल आम्ही न्यूजला एक घटना वाचली. दोन लेडींनी मिळून एका दुसऱ्या फुलं विकणाऱ्या लेडीचा 30 वर्षांची होती ती फक्त. तर डायरेक्ट मर्डर. बघा का असं वागत असते. खेणी दर्शन घ्यायचं का? अहो पास विदाऊट पास घ्यायचं ना. पास घ्यायचा. आज घेऊ ना. गर्दी नाही आहे पण तरीसुद्धा आहोंची इच्छा आहे की पास काढूनच जाऊया. 6 नंबर काउंटरला पास. आणि इथे आपण या मशीनवरती जर का ऑनलाईन पेमेंट असेल तर स्वतःचा आपण इथे पास घेऊ शकतो. 200 रुपयाचा एक पास आहे. आणि हे गाईड करायला इथे आहेत. हे सर गाईड पण करतात. आणि चला मग आता बघूया किती वेळ लागणार आहे. मला असं वाटतं की विदाऊट पाससुद्धा व्यवस्थित लवकर दर्शन झालं असतं. बट आता ठीक आहे, आहोंची इच्छा आहे तर घेतोय आम्ही. सकाळी जर का तुम्ही येणार असाल ना तर 11:20च्या अगोदर इथे यायचं. कारण 11:20ला दर्शनाची लाईन बंद होते म्हणजे आरतीसाठी. आणि त्यामुळे पाठीमागं ती लाईन वाढत राहते. बट 11:20पासून जवळपास 12:45 पर्यंत बंदच राहतं. त्यामुळं 11:20च्या अगोदरच जायचं मंदिरात दर्शन घ्यायचं. आणि संध्याकाळी पण ही सेम प्रोसेस असते आरतीसाठीची. त्यामुळे या वेळा सोडून बाकीच्या वेळा आलात तर मग पटकन लाईनमध्ये. आहे बघा आता गर्दी वाढायला लागली आहे. 5 रुपये एका मोबाईलसाठी. आता इथे मोबाईल ठेवून द्यायचे. दर्शन झालं मस्त. मी म्हणत होते पास घ्यायची काही गरज नाही. मला माहिती होतं की बाहेरच्या या वातावरणावरूनच कळतं की आत गर्दी आहे की नाही. तर बिलकुल गर्दी नव्हती. आणि पास घेतला नसता तरी चाललं असतं. बट ठीक आहे, आहोंचं म्हणणं आहे की आपण दान दिले असं समजू. आपण प्रत्येक वेळी असंच करतो. लास्ट टाइम पण आम्ही असेच VIP पास घेतले होते आणि तेव्हासुद्धा गर्दी नव्हती बिलकुल. आज पण गर्दी नाही आहे. मस्त वाटलं. पटकन जायचं आता पुण्याला. झालं दर्शन वगैरे? चल की. तुम्ही जा. ऐक ना मी काय म्हणते ऐक. तू जा, मी येते पाठवून. मी डायरेक्ट इथून कॅब करून येते पुण्याला. पहिलं मी येवल्याला जाते आणि तिथून येते. पुण्याला चल म्हणतात येवला. मग ते हे बघायचं ना. मला जायचंय वॉशरूमला. मी अजूनपर्यंत गेलेली नाहीये. 10:34 होत आहेत. वॉशरूमसाठी मॅगडीला थांबलोय आम्ही. म्हणजे माझ्या वॉशरूमसाठी. कुठे टॉयलेटच चांगलं नाहीये ना. कसं बसायचं सांगा. काय रस्ता आहे. मी कॅमेरा ऑन केलं की ना रस्ता ढिंच्याकवाला येतोय. सारखं असं मला. हां तर आम्हाला ना आता कळत नाही आहे नेमकं की हेल्प तर मी घेतली तुमच्याकडून आणि तुमच्याकडून एवढी सारी शॉपची नावं आलेत की आता आम्ही दोघं कन्फ्यूज आहे की जायचं कुठे. कालपासून डोक्यात हेच सुरू आहे. आता हे म्हणतायत चल डायरेक्ट कापसेला जाऊ. काय एक कॉमेंट अशी आहे की कारखाना आहे निमगाव रोड समथिंग काहीतरी. ती कॉमेंट बघते मी. ते मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात पहिलं जाऊया का बघायला. नाही जरी घ्यायचं झालं तरी आम्ही प्रयत्न करणार आहे की वेगवेगळ्या शॉपना व्हिजिट करण्यासाठी. बजेट तर काही खूप मोठं मी ठेवून आलेली नाहीये. छोटंसंच बजेट ठेवून आली आहे. बट मला पाहायचं आहे एकदा. आणि खरंच वाटलं असतं मी नंतर ऑनलाईन पण त्यांच्याकडून मागवू शकते है ना. किंवा येवला काय एवढं दूर नाहीये. साईबाबांच्या निमित्ताने मी येवल्याला येऊच शकते. आम्ही वर्षातून एकदा येतो फक्त. लास्ट इयर मी माझ्या बड्डेच्या दिवशी इकडे आले होते 21 फेब्रुवारीला. या वर्षी 21 फेब्रुवारीला अष्टविनायकची यात्रा केली. आणि आत्ता आहोंच्या बड्डेला दुसरीकडे कुठेतरी जाणार आहोत आम्ही. आणि म्हणूनच देवाच्या आशीर्वादाने सुरुवात करायची असते आम्हाला बड्डेची. म्हणून आम्ही आज इकडे आलोय साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि छान दर्शन झालेलं आहे. चला एक फोटो कुठे आपल्या दोघांचा. येवल्याला जायचा रोड आहे हा. येवला. जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. सकाळपासून अगदी श्रावण महिन्यासारखं वातावरण होतं. हा मला वाटलं आता हे असंच राहील पण जोरदार पाऊस आलाय. आणि पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा आहो काय म्हणतात माहितीये. मळे बंदितो. मळे बंदितो म्हणजे कन्नडमध्ये का. काय म्हणतात आहो की वेळेवर आलोय. 12 वाजतात बघा. आम्ही येवल्यामध्ये पोहोचलोय. सगळी पैठणींची शॉप दिसायला सुरुवात पण झाली आहे. आत्ता आम्हाला बरीच दिसली. लक्कडकोट साई समथिंग काहीतरी आहे ना. आणि आहोंचं म्हणणं आहे की मी इतर कुठेही जाणार नाही. मी पहिलं कापसेला जाणार आहे. कारण आम्ही बसून काय केलंय घरी कापसेंचे व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये त्यांचा जो
मेन मोठं आहे ना की त्यांनी दिव्यांगांना काम दिलेलं आहे आणि इतकं सुंदर त्यांनी काम केलंय त्या दिव्यांग लोकांच्यासाठी की खरंच ते अगदीच काय करणार आहे, मोटिवेट करणार आहे आपल्याला सुद्धा. तर बघूया की आपण पहिले कापसेलाच निघालोय आता. चलो, अजून कोणते कोणते शॉप दिसतात रस्त्याला मी दाखवते तुम्हाला. सोनी पैठणी गेलं पाठीमागे, भाडंगे, भाडंगे पैठणी, सोनी भाडंगे बाजूबाजूलाच आहे. अहो म्हणतात शूट घे आता कशाचं शूट घ्यायचं, सगळे पैठणीचे शॉप आहे तिकडे. या गल्ली बोळात आतमध्ये शॉप दाखवते आणि जवळ आले शॉप. हे बघा मॅपमध्ये. आता इथे पार्किंगची सोय आलं काय? एक कस्तुरी पण इथंच आहे. हे बघ कस्तुरी आलं. अरे यांच्या युट्यूबला खूप व्हिडिओ आहेत. कस्तुरी पैठणी बघा, कस्तुरीला पार हस्तकला पैठणी, कस्तुरी पैठणी, फॅक्टरी आउटलेट हस्तकला. हे बघा इथे हस्तकला. आणि आता इथून अगदी किती 70 मीटरवरती कापसे दाखवते. अशी अवस्था आहे हा इथे. इथे मी आता तुम्हाला देतेच तर मी सगळीच देते. कापसे पैठणींचं पार्किंग आहे बरं का, कार पार्किंग. आणि हे बघा हे कापसे, इथं आहे कापसे पैठणी. हेच आहे ना, विनोया धागे आनंदाचे. छोटेसच शॉप दिसते आणि बाकीचे कपडे 3 मजली आहे का? बर. आणि यांचं कार पार्किंग इकडे आहे, इथेच आहे बाजूला. नशीब येवला पैठणी. अशी पार्किंगची सोय कापसेंची अगदी छान आहे. इतर कोणाचं पार्किंग मी पाहिलं नाही, पण कापसेंचं पार्किंग आहे बरं का, गैरसोय नाही. अहो खुश का? अहो ना काय पार्किंग मिळालं की ते खुश. ठाकरे कुटुंब, नीता अंबानी यांचं कुटुंब आणि ऐश्वर्या राय म्हणजे हे जे काही मोठे सेलिब्रिटी लोक आहेत, ज्यांनी यांच्याकडून पैठणी बनवून घेतल्या आहेत, यांचे सगळ्यांचे फोटोग्राफ्स तुम्हाला एंट्री केल्या केल्या पाहायला भेटतील. आणि हा अगदी जुन्या टाईपचा वाडा आहे, खूप सुंदर आहे. हे अगदी बाहेरून छोटं दिसते ना, आतमधून खूप मोठं शॉप आहे, वेगवेगळे सेक्शन्स आहेत. हे जे तुम्हाला समोर सर दिसत आहेत त्यांनी खूप छान मला कोऑर्डिनेट करून त्यांच्या एका सेल्स पर्सनसोबत कनेक्ट करून दिलं आणि त्यांनी तर एवढी सुंदर माहिती दिली. अमोल शिंदे हे त्यांचं नाव होतं. कधी इथे गेलात तर त्यांना भेटा. त्यांना खूप सारं साड्यांचं नॉलेज आहे आणि त्यांची ना सांगण्याची पद्धत किंवा माहिती जी त्यांनी दिली ना, ती खूप ट्रान्सपरन्सी ठेवून दिली. मला खूप आवडली आणि बऱ्यापैकी मला इन्फॉर्मेशनसुद्धा मिळाली त्यांच्याकडून. हे बघा, हेच ते दादा आहेत, अमोल शिंदे यांचं नाव आहे. तर या अशा काही पैठणीज पाहिल्या. आता तुम्ही अंदाज करा की मी कोणती कशी पैठणी घेतली असेल आणि कलर कोणता घेतला असेल. नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की मी कोणत्या कलरची पैठणी आणली असेल. यांचा गाईचा गोठा आहे ना, यांचा गाईंचं पण हे आहे. तर त्यांचं बिना साखरेचे पेढे आणि कलाकंद छान आहे. चला भैया, आपका नाम क्या है? सागर कोहली. सागर कोहली. और तुम्हारा? अविराज. तर आम्ही ना कापसेमध्ये पैठणी घेतल्यानंतर त्यांनाच विचारलं की आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे, म्हणजे आहोंना खायचं होतं. खरं तर मला नव्हतं खायचं, पण त्यांनी अंबिका हॉटेल सांगितलं. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही इतकं फिरून फिरून हे हॉटेल शोधलो आहे की आम्ही इथूनच 3 वेळा फिरलो आहे, गोल 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 गोल. हे सापडतच नव्हतं. हे थोडंसं आतमध्ये आहे, पण कधी तुम्ही इकडे आलात येवल्याला साडी घ्यायला आणि नॉनव्हेज लवर असाल तर हमखास या हॉटेलकडे या. इतकं टेस्टी फूड आहे ना यांचं की सावजी स्टाईल मटण खाल्लं आम्ही आज. आणि रेट कमी आहे, क्वांटिटी जास्त आहे आणि टेस्ट एकदम ऑथेंटिक आहे. म्हणजे तुम्ही खाऊन नंतर मला कॉमेंट करून सांगाल की हा ताई खरंच टेस्टी आहे. तर एवढं मस्त फूड आहे यांचं. चला गुगल रेटिंग देतोय आम्ही आता यांना. आणि थँक्यू सगळ्यांना. अभिराज. गोदावरी नदी काठीच पैठण आहे ना, पैठण म्हणजे येवला. येस, नाशिकची गोदावरी. गोदावरी. ज्यांनी ज्यांनी कॉमेंट करून मला येवल्याबद्दल माहिती दिली होती की पैठणी कुठे चांगली मिळेल, त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आजचा दिवस एकंदरीतच खूप छान गेला आमचा. याच नोटवरती हा व्हिडिओ देखील इथेच एंड करते. उद्या भेटेन एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.